चला 2 धावा घेतलेल्या आहेत. आता आकाश इंदुलकर स्वतः आलेले आहेत बॅटिंगसाठी. 2 धावा मारलेत आणि 2 धावा दिले जिंकण्यासाठी. 25 धावाची आवश्यकता आहे. 25 धावाची आवश्यकता आहे. माझ्याकडे नाही का? चला रुपयाचा पुढचा चेंडू. टॉच कोण जिंकला? टॉच. अरे काय एकदा तरी टॉस जिंका कर्णधार. ठीक आहे आपल्याला काय दिली बॅटिंग का फिल्डिंग? हा ओके चला. हा बॅटिंग आली ना. चला रुपयाचा पुढचा चेंडू. आकाशाना का चेंडू समोर दिला आणि पंचांना गाठ घेतलेली आहे. धाव चेंडू धावसंख्येमध्ये काही बदल नाही. धावसंख्या स्थिरावली आहे ती म्हणजे 2. आता त्यांचा पुढचा चेंडू. आकाशाना ब्रदरहुड 11 कडून ते खेळत आहेत आणि अनशॉर्ट करून बॉलिंग टाकत आहेत ते रुपेश. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत आणि बघूया. आणि हा उंच असा घडलेला ऑफ साईडला चेंडू पाहूया. आणि हा सुंदर असा झेल घेतलेला आहे आकाशांचा. सर्व स्पर्धकांना एक सूचना आलेली आहे की ह्यापुढील होणारे सामने 10 चेंडूचे खेळवले जाईल फक्त लेजंड टीम सोडून. 12 तक 12 तक 12 तक आम्हाला 12 तक करा. एक बॉलनी काय होणार आहे? चला आता पुढचा चेंडू. रुपेशांचा पुढचा चेंडू. चला फुली कॉमेंटीसाठी विकी लोखंडे यांना आमंत्रित करतो आमच्या टीमची कॉमेंटी करावी. चला आता 2च दिलेत रुपेशने धावा. स्ट्राईकला असेल तो आता विशाल लोखंडे आणि नॉन स्ट्रायकरला येतो श्रीकांत इंदुलकर. आणि श्रीकांत इंदुलकर जसे आपल्याला षटकार मारलेत ना तसेच तुम्हाला सुद्धा मारावे लागतील आपल्याला ह्या स्पर्धेत राहायचं असेल तर, नाहीतर गपचूप बॅग भरायची. करण इंदुलकर समोर असतो विशाल. 2 धावा झालेले आहेत. चालू करा. लेजंड टीम तयार राहायचा आहे. अशोक इंदुलकर टीम तयार राहायचा आहे. 10 बॉल आणि 25 धावा पाहिजेत आपल्याला जिंकण्यासाठी. 10 बॉल आणि 25 धावा. चला करण इंदुलकर समोर असो विशाल. ऑफ साइडला मारण्याच्या नादामध्ये डॉट बॉल. काय लागला काय माहिती. आणि पुढचा बॉल करणचा. विशाल स्ट्राईकला आणि षटकार होतोय का? विशालने उडवलाय. बॉल मैदानात आहे पण डिक्लेअर मध्ये 1 धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 3 धावा. फक्त 3 झाले. 3 धावा. दुसरी आणि श्रीकांत आपल्याला व्हाईट वॉश मिळणार की काय? सतत 4थी मॅच. ठीक आहे असू द्या चालतंय. पुढचा बॉल करणचा. विशालने मारला स्टेट ड्राइव्ह. किती धावा मिळतील? सुदेश मनवे इथं फिल्डिंग आणि मात्र 1च धाव घेतली. श्रीकांत बोलला की थांब मी मारतो षटकार. बघूया आता.
चला चालू करा पंच. आणि श्रीकांतला काही समजलं नाही. बॉल गेलाय डॉट. षटकार मारायच्या नादामध्ये बॉल मिस केलाय. आणि ऑफ साईडला मारलाय. किती धावा मिळतील तर काहीच धावा घेतल्या नाही. श्रीकांतला माहिती आहे की पूर्णपणे आपण मॅच हारलोय. आणि आता ओव्हर समाप्तीनंतर स्कोर बोर्डावर स्कोर आहे तो फक्त आणि फक्त 4 धावा. व्यंकटेश रिटायर प्लेयर झालेला आहे तो विशालने, मात्र आता चान्स दिलाय तो व्यंकटेशला. 4 धावा, फक्त आणि फक्त 4 धावा. चला चालू करायचं आहे लगेचच व्यंकटेश. आणि आता बॉलिंग मार्क वरती येतो सुदेश मनवे. बघूया. पहिलाच बॉल डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. 1 धावेनंतर धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे ती 5 धावा. फक्त आणि फक्त 5. फिरवला लेग साइडला. किती धावा मिळतील? 1 धावेवरती समाधान मानावं लागेल व्यंकटेशला. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 6. आणि फिरवलाय. षटकार होईल का? तर नाही. 1 धाव. ए नको रे, टाइमपास करू नका रे, खेळा ना व्यवस्थित फटाफट फास्ट. आणि व्यंकटेशने फिरवलाय बॉल आणि हा नो बॉल आणि हा षटकार. चला लवकर. नो बॉल आणि हा टाकलाय तो बाहेर षटकार. आता एक 6 रनच पाहिजे मला वाटतं. 1 बॉल 6 रन ना. षटकार मला असं जिंकले असते परंतु नाही. चला अजून एकदा ऑफर. लास्ट बॉल आहे का? लास्ट बॉल. 1 बॉल आणि 6 धावा. नाही गेला. चला ती पण ऑफर दिली होती ती पण संपली. चला लेजंड लगेच फिल्डिंग लावून घ्यायची. कोणाची